मित्रांनो, गुड मॉर्निंग. पुन्हा परत एकदा स्वागत आहे आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे कोशिश एक्सप्लोर. तर मित्रांनो, काल आपण ठाण्याला स्टे केलं आहे रात्री मित्राकडे, आणि आत्ता सकाळलाच निघालो माथेरानला जायसाठी. तर सध्या आपण ठाणे स्टेशनवरती आहोत. इथून आपल्याला लोकल ट्रेन पकडून नेरळला जावं लागेल, आणि तिथून मग माथेरानसाठी टॅक्सी किंवा ट्रेन अवेलेबल असते. तर चला आपण आता इथून निघूया लोकल ट्रेननी नेरळला जाऊ. तर अशा प्रकारे आपण ठाणेवरनं नेरळला पोहोचलो आहे लोकल ट्रेनचा खतरनाक प्रवास करून. कारण लोकल ट्रेनने ठाणेवरून नेरळला येणे म्हणजे खूप भयानक मेहनत लागते. तर आपण पोहोचलो आहे आता शेवटी नेरळला, आणि इथून आपण जाऊया. आता बघू टॅक्सी मिळते की काय. नेरळ स्टेशनवरून माथेरानला जायसाठी टॉय ट्रेन अवेलेबल असते, परंतु पावसाळ्याचे सीझन असल्यामुळे ती टॉय ट्रेन नेरळवरून नसून वरती अमन लॉज स्टेशनवरनं अवेलेबल मिळेल. नेरळ स्टेशनच्या बाहेर येताच आपल्याला इथे शेअरिंग टॅक्सी अवेलेबल मिळेल. खाय दे मम्मी. खाय दे. कुठे चालले तुम्ही दोघं? कुठे चालताय? मम्मी पप्पाची
तर इथपर्यंत आम्हाला टॅक्सीने आणून सोडलेलं आहे, कारण याच्या पुढे भरपूर ट्रॅफिक जमा आहे, त्याच्यामुळे समोर टॅक्सी वगैरे जाणार नाही. इथून आपल्याला जावं लागेल पायदळ. तर चला पायदळ निघूया आणि आज ट्रेकिंग करूया आपण. नाही तर असं नाही सर. तर चला आता इथून ट्रेकिंग करत करत आपण चाललोय वरती आणि हलकासा पाऊस पण चालू झाला आहे. चला ओलं होतं जाऊया थोडंसं. आपला मोबाईल पण ओला होईल कारण वॉटरप्रूफवाला नाही आहे आपल्याकडे. सध्या गरीब माणूस आहोत आपण, सध्या म्हणजे परमनंट गरीब. समोरचा व्ह्यू बघा तुम्ही, बॅक कॅमेरा करतोय. बघितले गाड्यांची लाईन किती आहे. आपण म्हणजे स्वतःच्या कारने आलं असतं तरी इथे या लाईनीमध्येच आपल्याला जवळपास 2-3 तास चालले गेले असते ते वरती पोहोचतपर्यंत, कारण लाईन खूप खालूनपासनं आहे. परंतु टॅक्सीवाल्यांनी आपल्याला थोडं वरती आणून सोडलं आहे, कारण त्यांचं रेग्युलर काम आहे त्याच्यामुळे. तर आता इथून आपल्याला आणखी थोडं लांब जायचं आहे आणि तिथून पण आपल्याला पायदळ जावं लागेल, कारण वरती काही सुविधा नाही. घोडे वगैरे आहेत इथे, बट आपण पायदळच ट्रेकिंग करूया बढिया. वरती येताच माथेरानचा एंट्री पॉईंट आहे. इथे आपल्याला 50 रुपये एंट्री फी म्हणून भरावं लागेल. पर पर्सन 50 रुपये चार्जेस आहेत. आपल्याला इथून माथेरान मार्केटला पायदळ जर जायचे नसेल तर आपण ई रिक्षाने सुद्धा जाऊ शकतो. ई रिक्षा आता इथे अवेलेबल झालेले आहेत. एंट्री गेटमधून तिकीट काढून आल्यानंतर आपल्याला थोड्या दूरवरती रिक्षा पॉईंट होता, तिथून राईट साईडला पनोरमा पॉईंट म्हणून एक छोटा पॉईंट आहे 2 किलोमीटर जवळपास. आणि तिथून आपण समोर आलो आहे. समोर आल्यानंतर हा बघा आपल्याला इथे मेन एंट्री गेट मिळतो, हा वाला सेकंडवाला. तर इथून आपल्याला समोर जायचं आहे. इकडे अमनलॉज स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन. इथून आपल्याला टॉय ट्रेन पण मिळू शकते, बट खूप गर्दी असते. तर चला आता समोर ट्रेकिंग करूया.
हा बघा, हा टॉय ट्रेनचा रोड आहे, जे खालून पण आपल्याला दिसला होता आपण टॅक्सीने येताना. इथून आपल्याला वरती माथेरान मार्केटला जायसाठी ट्रेन असते ही. ती प्रत्येक पॉईंट फिरवत पण घेऊन जाते आपल्याला तिकडे. आपण जाताना पायदळची जे वाट आहे त्याच्याने नाही चाललो आहे, आपण जाणार आहोत रेल्वेच्या ट्रॅकने. ही जे ट्रॅक आहे त्या ट्रॅकने आपण जाणार आहोत पायदळ. कारण या ट्रॅकने गेल्यानंतर आपल्याला भरपूर सारे व्ह्यू बघायला मिळतील आणि पॉईंट पण पडणार. कारण जी ट्रेन आहे ती पॉईंट टू पॉईंट जात असते, त्याच्यामुळे आपण ट्रॅकने जाणार आहोत. जास्त लांब नाही हा मार्ग, पण जवळपास 2 ते 3 किलोमीटर असेल मे बी. तर चला ट्रॅकने जाऊया आपण वडिया. तारीफ के लिए शुक्रिया. तारीफ के लिए शुक्रिया. वॉटरफॉल आहे तिकडे. तर आज कोमलचा बड्डे आहे आणि बड्डेची पार्टी म्हणून बघा तिने काय दिले मला. वडापाव. असो पार्टी तर दिली ना, वडापाव पार्टी. वडापावची पार्टी. मुंबईमध्ये वडापाव तर खायला लागेल ना आपल्याला. अच्छा, वडापाव खायसाठी हे मुंबईला घेऊन आली, म्हणजे बड्डेची पार्टी द्यायसाठी वडापाव म्हणून स्पेशल मुंबईला घेऊन आली ही मला. आणि पार्टीमध्ये ते वडापाव खायसाठी थांबलो होतो आणि तेवढ्यामध्ये बाहेर पाऊस चालू झालेला आहे. असं तर पावसात भिजायचं आहे, बट आत्ताच नाही, वेळ आहे थोडा. कारण आता आपण जस्ट वरती चाललो आहे. खाली उतरताना वगैरे जर पाऊस मिळाला तर मस्त बड्यापैकी उलेवू आपण, टेन्शन नाही. एवढ्याने बरं झालं की इथे म्हणजे मला स्टॉल लागलेले आहे. आपण म्हणजे पाणी वगैरे लागलं तर थांबू शकतो, नाश्ता वगैरे करू शकतो. क्या कर रहा है? ग्रुप भेटला तर फोन कर. फोन केले का पाऊस येतात.
टुन्नू मिठू ट्रेन बघायला मिळाली ना. चलो आता चला, आता आपल्याला पायदळ जायचं आहे. ओके. आणि हळूहळू चालायचं, ते तसं पाणी उडवत नाही चालायचं. आता इकडे आहे हा मायरा पॉइंट. तर चला आपण जाऊन बघूया. मायरा पॉईंटला जाताना इकडे एक छोटा वॉटरफॉल दिसून राहिला आपल्याला. तर चला आपण चाललो तर नाही तिकडे, बट व्ह्यू दाखवतो मी तुम्हाला मागचा. इतकं ब्लश नाही करायचं. आतापर्यंत आपण ट्रेकने चालत आलो, रेल्वेच्या ट्रॅकने. आणि आता थोडं हा जो पायवाट आहे इथली, या पायवाटीने चाललो आहे. जास्त लांब नाही आहे. आता ते समोरच आपल्याला रेल्वे स्टेशन दिसून राहिलं आहे आणि त्याच्या बाजूलाच मार्केट पण आहे. तर चला आता या पायदळ इकडने जाऊ या पायवाटीने. आहे ना रस्ता. फायनली आपण अर्धा ते पाऊण तास ट्रेकिंग करून पायदळ पोचलो मार्केटमध्ये. हा बघा इकडे मार्केट आहे. हा मार्केट आहे. इथूनपासून सुरू आहे मार्केट. तर आणि ही बघा रेल्वे ट्रॅक. इथे या रेल्वे ट्रॅकने आपण आलो पायदळ. हे लोक या कामासाठी आले आहे चंद्रपूरवरून इकडे फिरायला. म्हणजे कसं कुठेही फिरायला गेल्यानंतर सांगायला लागेल ना आम्ही चंद्रपूरचे मला माहित होतं. नाही ना.
वाढदिवस आहे, त्याच्यासाठीच आम्ही माथेरानला आलो फिरायला. तर मी तिच्यासाठी छोटंसं गिफ्ट आणलं आहे, तिला देऊया आपण. येत आहे का बघू दे मला. ओके बोल. कोमल, कसा वाटला माझा गिफ्ट? छान वाटतं. कशाला घेतलं? ऑलरेडी मोबाईल होता ना माझ्याकडे. आवडला की नाही? आवडला ना. हां, मग थँक्यू. ओके, वेलकम. चला जाऊ गार्डन. वरती मार्केटला आल्यानंतर आपण थोडं चालून थकलो होतो, त्याच्यामुळे मग एका ठिकाणी बसलोय पद्धतशीर आणि जेवण वगैरे करून घेतलं. आणि आता आपण पहिला पॉईंट करून राहिलो आहे, खंडाळा पॉईंट. आपण जास्त फिरणार नाही आहोत कारण ऑलरेडी थकलेलो आहोत. आपलं ठीक आहे, परंतु लहान मुलं आहेत त्याच्यामुळे ते व्यवस्थित चालू शकणार नाही. ते आत्ताच खूप त्रास करून राहिले आहेत. म्हणून जास्त कवर करणार नाही. इकडे आता हा खंडाळा पॉईंट करून घेऊ आणि त्याच्यानंतर बघू आणखी, नाहीतर मग रिटर्न. खूप काय आहे इथे बघण्यालायक परंतु वरती जावं लागतं, मुलं असल्यामुळे पॉसिबल नाही आहे. फिरून झाल्यानंतर आता आपण थोडं, पाऊस पण येऊन गेला आहे भरपूर, तर चाय घेऊन राहिलो आहे आता मस्तपैकी थंड मौसममध्ये गरम चहा. मुलं फार थकले आहेत त्याच्यामुळे आपण फक्त एकच पॉईंट करून रिटर्न चाललो आहे. जाताना जे काही आपल्याला दिसेल आणखी, आपण आता मगाशी येताना रेल्वेच्या ट्रॅकने आलो आहे आणि आता जो पायदळ पायवाट आहे त्या वाटेने जाणार आहोत आपण. तर चला जाताना आता जे काही आपल्याला दिसेल ते एक्सप्लोअर करत चालू.
बरं झालं आम्ही आणखी समोर नाही गेलोत, फक्त एक पॉईंट केला आणि रिटर्न परतलोत, कारण मिठू पण झोपून गेला आहे आणि आम्ही पण खूप थकलो आहे, कारण रेग्युलर चालणं नसते. त्याच्यामुळे इथे कसं इथे कंटिन्यू चालावंच लागते पर्याय नाही आहे दुसरा काही. टॉय ट्रेनची तिकीट मिळाली असती तर बरं झालं असतं, पण आम्ही थोडं लेट झालो त्याच्यामुळे तिकीट मिळणं पॉसिबल नव्हतं. तिथे खूप भयानक रश होती, म्हणून तिकीट काढायसाठी लाईन वगैरे नाही लागलो आम्ही आणि पायदळच निघालो. असा पण एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे ना. हां, कारण कसं आपण पायदळ गेलो तर आपल्याला माहीत होईल की म्हणजे किती लांब आहे, काय आहे, कसं आहे, आणि व्ह्यू पण बघत जाणं होतं. तसं टॉय ट्रेनची पण मजा घ्यायची होती आम्हाला, बट नशिबात नव्हतं. चलो नेक्स्ट टाईम कधी बघू. आज कसं संडे असल्यामुळे विकेंड आहे, रश जास्त खूप भयानक रश होती आज. प्रत्येक पॉईंटवरती म्हणजे असं पाय ठेवायला जागा नव्हती एवढं भयानक रश होती. फायनली आम्ही येऊन पोचलो अमन लॉज रेल्वे स्टेशनला. हे बघा, जिथून आपण सुरुवात केली होती ट्रेकिंगची. आता थोडंसं दूर आहे आपलं मेन एंट्री गेट, तिथून मग आपल्याला टॅक्सी वगैरे बघावं लागेल. ठीक आहे. टेस्टी वेल, सुका वेल या खायला तुम्ही पण